नमस्कार मित्रांनो, आज हनुमान जयंती. ज्यांच्या नावाच्या स्मरणाने संकट दूर पळतात आणि ज्यांचं नाव घेताच मनामध्ये अपार धैर्य निर्माण होते, अशा रामभक्त हनुमंताचा आज जन्मोत्सव. पण मित्रांनो, तुम्हाला कधी प्रश्न पडलाय का, हनुमंतांकडे एवढी अफाट शक्ती असूनही ते नेहमी इतके नम्र, इतके साधे आणि इतके समर्पित का राहिले? आज आपण पाहणार आहोत हनुमंताची एक छोटीशी पण अत्यंत प्रभावी कथा, जी तुम्हाला आयुष्याचा एक खूप मोठा बोध देऊन जाईल. मित्रांनो, कथेला सुरुवात करण्यापूर्वी त्या काळातील परिस्थिती समजून घेऊया. प्रभू श्रीरामांनी रावणावर विजय मिळवून अयोध्येत पुनरागमन केले होते. 14 वर्षांचा प्रदीर्घ वनवास संपवून जेव्हा राम, लक्ष्मण आणि माता सीता अयोध्येत परतली, तेव्हा संपूर्ण अयोध्या नगरी सोन्यासारखी उजळून निघाली होती. घरोघरी दिवे लावले होते, रस्ते फुलांनी सजले होते आणि वातावरणात फक्त जय श्रीरामचा जयघोष होता. काही दिवसांनी राज्याभिषेकाचा तो भव्य सोहळा आयोजित करण्यात आला. हा सोहळा केवळ अयोध्येचा नव्हता, तर तो अधर्मावर धर्माच्या विजयाचा उत्सव होता. त्या ऐतिहासिक दरबारात वशिष्ठ ऋषींसारखे महान मुनी, सुग्रीव, अंगद आणि नील यांसारखे वानरवीर, लंकेचे नवीन राजा बिभीषण आणि अयोध्येचे तमाम प्रजाजन उपस्थित होते. प्रभू श्रीराम आपल्या रत्नजडित सिंहासनावर विराजमान झाले होते. त्यांच्या चेहऱ्यावरचे तेज संपूर्ण दरबाराला मंत्रमुग्ध करत होते. राज्याभिषेकानंतर प्रभू श्रीरामांनी ठरवले की ज्यांनी ज्यांनी या युद्धात साथ दिली, त्या सर्वांचा यथोचित सन्मान करायचा. त्यांनी प्रत्येकाला बोलावले आणि त्यांच्या सेवेबद्दल कौतुक करून अनमोल भेटवस्तू दिल्या. कोणाला सुवर्णालंकार दिले, कोणाला भूमी दिली, तर कोणाला मौल्यवान वस्त्रे दिली. दरबारात आनंदाचा वर्षाव होत होता. पण एक व्यक्ती अशी होती, जी या सर्व कोलाहलापासून दूर, कोपऱ्यात प्रभू रामांच्या चरणांकडे पाहत शांतपणे बसली होती. ते होते पवनपुत्र हनुमान. त्यांच्यासाठी प्रभूंचे दर्शन हाच सर्वात मोठा पुरस्कार होता. त्यांना कोणत्याही भौतिक वस्तूची अपेक्षा नव्हती. त्याचवेळी माता सीतेच्या मनात एक विचार आला. त्यांनी विचार केला की ज्याने माझ्या शोधासाठी समुद्र ओलांडला, ज्याने लंकेत जाऊन मला धीर दिला आणि ज्याने लक्ष्मणाचे प्राण वाचवण्यासाठी द्रोणगिरी पर्वत उचलून आणला, अशा हनुमानाला मी काय देऊ? माता सीतेने आपल्या गळ्यातील एक अतिशय सुंदर, अलौकिक आणि मौल्यवान मुक्ता हार काढला. त्या हारामध्ये जगातील सर्वात दुर्मिळ आणि चमकणारे मोती होते. त्यांनी अत्यंत वात्सल्याने आणि प्रेमाने हनुमानाला जवळ बोलावले. दरबारातील सर्वांच्या नजरा हनुमानावर खिळल्या होत्या. माता सीता म्हणाली, हनुमंता, तू आमच्यासाठी जे काही केले आहेस, त्याची परतफेड आम्ही त्रैलोक्याचे ऐश्वर्य दिले तरी होऊ शकत नाही. पण हा आमचा छोटासा प्रेमाचा सन्मान म्हणून स्वीकार कर. हनुमंताने मोठ्या नम्रतेने माता सीतेच्या चरणांना स्पर्श केला आणि तो मौल्यवान हार स्वीकारला. सर्वांना वाटले की हनुमान आता हा हार गळ्यात घालतील आणि त्याचा अभिमान बाळगतील. पण मित्रांनो, पुढे जे घडलं ते पाहून तिथे उपस्थित असलेले साक्षात ऋषी मुनीही थक्क झाले. हनुमंताने तो हार गळ्यात घालण्याऐवजी त्यातील एक मोती हातात घेतला. तो प्रत्येक मोती आपल्या डोळ्याजवळ नेऊन निरखून पाहू लागला. इतकेच नाही, तर तो मोती चक्क आपल्या दाताने फोडू लागला. कडकड असा आवाज करत एक मोती फुटला, मग दुसरा, मग तिसरा. हनुमान तो मोती फोडल्यानंतर त्याचे तुकडे कानाजवळ नेऊन काहीतरी ऐकण्याचा प्रयत्न करत होते. हे पाहून दरबारात शांतता पसरली आणि मग कुजबूज सुरू झाली. लोक एकमेकांना विचारू लागले, हा वानर काय करतोय? इतका महागडा हार हा असा नष्ट का करतोय? काही गर्विष्ठ दरबारी तर हसू लागले आणि म्हणाले, शेवटी वानर तो वानरच. त्याला मोत्यांची किंमत काय कळणार? शेवटी एका दरबाऱ्याने न राहवून विचारले, अरे हनुमंता, तू हे काय वेडेपण करतोस? माता सीतेने दिलेला हा इतका मौल्यवान हार तू असा का तोडतोस? तुला त्याची किंमत कळत नाहीये का? हनुमान शांतपणे हसले. त्यांच्या चेहऱ्यावर कोणताही राग नव्हता. ते अत्यंत साध्या पण ठाम शब्दांत म्हणाले, महाशय, मी या मोत्यांची किंमत त्यांच्या चकाकीवरून नाही, तर त्यांच्या अस्तित्वावरून ठरवतोय. मी या प्रत्येक मोत्यामध्ये माझे प्रभू श्रीराम शोधतोय. मी मोत्याला कान लावून ऐकतोय की त्यातून रामनाम ऐकू येतंय का? ज्या वस्तूमध्ये माझे प्रभू श्रीराम नाहीत, ती वस्तू माझ्यासाठी माती समान आहे. मग तो मोती असो वा सोन्याचा डोंगर, प्रभू श्रीरामाविना ते सर्व व्यर्थ आहे. हे ऐकून संपूर्ण दरबार सुन्न झाला. पण तो दरबारी गप्प बसला नाही. त्याने उपहासाने पुन्हा विचारले, अरे हनुमंता, प्रभू श्रीराम काय अशा निर्जीव मोत्यांमध्ये असतात का? बरं, जर तुझं म्हणणं खरं असेल, तर तुझ्या शरीरात तरी प्रभू श्रीराम आहेत का? की तू फक्त वरवरच्या गप्पा मारतोयस?
हा प्रश्न विचारला गेल्यावर हनुमानाचे डोळे पाणावले. त्यांनी कोणत्याही शब्दाने उत्तर दिले नाही. त्यांनी प्रभू रामांचे स्मरण केले आणि क्षणाचाही विचार न करता आपल्या दोन्ही हातांनी आपली छाती फाडली. आणि मित्रांनो, जे दृश्य त्या दिवशी अयोध्येच्या दरबाराने पाहिले ते पाहून साक्षात देवही आकाशातून पुष्पवृष्टी करू लागले. हनुमंताच्या विदीर्ण झालेल्या हृदयामध्ये साक्षात प्रभू श्रीराम आणि माता सीता विराजमान होते. त्यांच्या प्रत्येक रक्ताच्या थेंबातून आणि प्रत्येक श्वासातून राम राम असा ध्वनी उमटत होता. तो क्षण भक्तीचा, पराकोटीच्या समर्पणाचा आणि निस्वार्थ प्रेमाचा सर्वोच्च क्षण होता. हा चमत्कार पाहून उपहास करणारा तो दरबारी हनुमानाच्या चरणी कोसळला. प्रभू श्रीराम स्वतः आसनावरून उठले, धावत आले आणि त्यांनी डोळ्यांत आनंदाश्रू आणून आपल्या प्रिय हनुमंताला घट्ट मिठी मारली. मित्रांनो, या कथेतून आपल्याला जे बोध मिळतात ते आपल्या आयुष्याची दिशा बदलू शकतात. 1. जीवनात आपण कितीही संपत्ती आणि ऐश्वर्य मिळवले, पण जर आपल्या कर्मात आणि मनात राम म्हणजेच सत्य, प्रामाणिकपणा आणि नीतिमत्ता नसेल तर ती सर्व संपत्ती केवळ माती आहे. 2. जग काय म्हणेल यापेक्षा आपल्या ध्येयावर, प्रभूवर किती श्रद्धा आहे हे महत्त्वाचे आहे. 3. ज्या हनुमानाने सूर्याला गिळले होते, ज्याने पूर्ण लंका जाळली होती, तो हनुमान एका मोत्यात राम शोधतो. ही नम्रताच त्यांना देवापेक्षाही मोठे करते. हनुमंतांचे संपूर्ण जीवन आपल्याला एकच गोष्ट शिकवते: अहंकार सोडा, भक्ती स्वीकारा आणि पूर्ण मनाने आपल्या कर्तव्याला समर्पित व्हा. मग यश, शक्ती आणि समाधान आपोआप तुमच्या पायाशी येईल. तुम्हा सर्वांना हनुमान जयंतीच्या पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा. जय बजरंगबली. मित्रांनो, तुम्हाला हनुमानाची ही अढळ भक्तीची कथा तुम्हाला आवडली असेल तर कमेंटमध्ये जय बजरंगबली नक्की लिहा. व्हिडिओला लाईक करा आणि अशाच प्रेरणादायी कथांसाठी तुमच्या लाडक्या छोट्या गोष्टी मोठे बोधक चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.